आज आपण पपईचे आईस्क्रीम पाहणार आहोत. हे आईस्क्रीम अतिशय स्वादिष्ट चवीला आहे पहा आणि आपण सगळा घरच्या साहित्याचा याच्यामध्ये उपयोग केलेला आहे. कलर सुद्धा जो आहे तो आपण बाहेरून मागवलेला नाही. क्रीम पण आपण घरच्या घरीच इथं तयार केलेली आहे. अशा पद्धतीचे हे आईस्क्रीम तुम्ही कधी खाल्लेले आहे का? नसेल तर आजची रेसिपी पहा आणि जरूर करून खा. असे आईस्क्रीम तुम्हाला कसे वाटले मला हे कमेंटमध्ये जरूर सांगा. अतिशय क्रीमी अशा पद्धतीचं हे आईस्क्रीम काढताना तुम्हाला दिसतंय पहा आणि कलर पण त्याला चांगला आलेला आहे. आपण घरचाच रंग इथं वापरलेला आहे. त्याच्यामुळे आईस्क्रीम असं नैसर्गिक पद्धतीने हे तयार झालेलं आहे. कुठले कृत्रिम याच्यामध्ये आपण काहीच वापरलेलं नाहीये पहा. ही रेसिपी खूप सोपी आहे, पटकन होते, सहज होते, घरच्या घरी बनवता येते. उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार आणि नैसर्गिक गोड चव असलेले आईस्क्रीम सगळ्यांनाच आवडणार आहे. चला तर आपण वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहेत. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. ही एक मध्यम आकाराची आपण पपई घेतलेली आहे. मागचं पुढचं जे भाग आहे तो आपण इथं काढून घेतलेला आहे पहा आणि मधून तिला काप देऊन ही त्याच्यामध्ये बिया आहेत याचाच अर्थ ही पपई गोड आहे पहा आणि गावरान आहे. आता त्या बिया आपण सगळ्या इथं काढून घेणार आहेत पहा आणि असे उभे काप देऊन त्याला पुन्हा असे तुकडे करायचे आहेत आपल्याला आणि फक्त जो मागचा जो भाग आहे सालीचा तो काढून टाकायचा आहे आणि सुरीने फक्त वरचाच आपल्याला भाग इथं घ्यायचा आहे. असे सगळ्या पपईचा आपण तो भाग काढून घेणार आहेत आणि छोटे-छोटे इथं तुकडे करणार आहेत पहा. हे आईस्क्रीम उपवासाला पण चालते पहा, कारण आपण याच्यामध्ये कॉर्न फ्लॉवर वगैरे काहीच वापरलेलं नाहीये. त्याच्यामुळे उपवासासाठी पण तुम्ही ही वाटी घेतलेली आहे मोजण्यासाठी. आता एवढे आपले काप आहेत, तर एवढंच आपल्याला दूध घ्यायचं आहे. आता म्हशीचं जर तुमचं दूध असेल फुल क्रीमचं, तर तुम्हाला उकळवायची काहीच गरज नाही. नुसतं गरम करायचं आणि त्याच्यामध्ये एक 3 चमचे मी तुम्हाला दाखवते तेवढी मिल्क पावडर तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे. पण हे दूध गाईचं आहे त्याच्यामुळे याला एक 2-4 उकळ्या मी इथं देणार आहे पहा. म्हणजे थोडंसं मला ते घट्ट करायचं आहे. गाईचं दूध मुळातच पातळ असतं. पण जर म्हशीचं तुमचं असेल तर तुम्हाला तशी करण्याची काही गरज नाही. हा जो चमचा दिसतोय तुम्हाला टेबल स्पून आपण म्हणू, असे एक 3 टेबल स्पून मी इथं मिल्क पावडर घेतलेली आहे पहा. त्याच्यातच ते मिक्स करून घ्यायचं आहे. कोमट दुधामध्ये ते मिक्स होतं पहा. नाहीतरी आपण नंतर ते मिक्सरमधून काढणारच आहे. आता याला चांगले आपण एक 4-5 उकळ्या आणणार आहेत पहा आणि नंतर आपण ते तिकडं साईडला ठेवून देणार आहेत. आता त्याला उकळ्या आणलेल्या आहेत पहा आपण. थोडंसं घट्ट झालंय ते आता. आपण पलीकडे ते थंड व्हायला ठेवू तोपर्यंत आपण इकडचं काम करून घेऊ. आता तो पल्प सगळा आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे. विलायची टाकलेली आहे थोडी. थोडीशी आपल्याला साखर टाकायची आहे. पपई गोड आहे आपली, पण तरी आपण एक 2-1 चमचे साखर टाकलेली दिसतोय तो चमचा. आता इथं ती साय जी आहे घरी साठवलेली, एक 3 दिवस मी ही साय साठवलेली आहे पहा आणि ती त्याच्यामध्ये आपण टाकलेली. म्हणजे आपण बाहेरून क्रीम नाही वापरलेली पहा, घरच्या साईमध्येच आपण ते काम करून घेतलेलं आहे. असं हे मिक्सरमधून आपण काढलेलं आहे पहा चांगलं ते आता. आता हे दूध पण आपलं थंड झालेलं आहे पहा, ते पण त्याच्यामध्ये मिक्स करू आपण. आता मी थोडा पल्प बाहेर काढून घेतलेला आहे, कारण ते मिक्सरमध्ये एवढं बसणार नाही. दोनदा करावं लागणार आहे आपल्याला. ते काय त्याचा पल्प बाहेर काढला. हे नंतर करू आपण, हे अगोदर मिक्स करून घेऊ. नाहीतर ते त्या भांड्याच्या बाहेर येईल ते. आणि हे केशर टाकलेलं आहे पहा, केशरमुळं चव तर चांगली येतेच, स्वादिष्ट सुवास पण सुटतो आणि कलर चांगला येतो पहा. म्हणजे नैसर्गिक कलर आपण इथं हा वापरलेला आहे. पिवळसर असा छान केसरी ज्याला रंग म्हणतो आपण, तसा रंग इथं आलेला आहे पहा. आता ते आपण भांड्यात ओतून घेणार आहेत. दुसरं एक छोटं भांडं आहे त्याच्यामध्ये पण टाकावं लागेल, याच्यात ते बसणार नाहीये. आणि एक 2 ते 3 तासासाठी आपण याच्यामध्ये ठेवणार ते फ्रिजमध्ये. नंतर काय करायचं बघू आपण. 3 तासानंतर ते पुन्हा बाहेर काढायचंय आपल्याला.
बाकीचं ह्या भांड्यामध्ये आपण ओतून घेणार आहेत पहा. ठेवून देऊ आपण हे. 3 तास झालेले आहेत पहा आपण बाहेर काढले ते आता. आता त्याच्यामध्ये जे आईस्क्रीम जे बर्फाचे जे कण साठलेले असतात छोटे-छोटे, ते आपण मिक्सरच्या भांड्यात काढून ते फ्लफी करून घेणार आहे असं मऊ एकदम. जे दुकानात जसं आईस्क्रीम मिळतं ना, तसंच हे आईस्क्रीम लागतं पहा. पण आता त्यांची नाही बरोबरी होऊ शकत. त्यांची ती मशीन कायमशी चालू असते पहा. आपण फार तर तुम्ही 2दा मिक्सरमधून काढू शकता, पण काही तशी आवश्यकता नाही. एकदा काढलं तरी पुष्कळ मऊ होतं ते. मिक्सरमधून काढले पहा त्याला कसं मऊपणा आलाय दिसतंय आपल्याला आणि वाढलंय पहा ते फ्लफीपणा आल्यामुळे त्याला. आता याच्यामध्ये बंद करून आपण एक 9-10 तासांसाठी हे ठेवून देऊ. याच्यामध्ये उरलेलं टाकले पहा किती मऊ स्ट्रक्चर आलंय त्याला. तुम्ही ह्या स्टेजला त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. काढलंय पहा आता एक 9-10 तास झालेले आहेत आणि आपलं आईस्क्रीम आता तयार आहे पहा चांगलं. आपण ते काढून घेणार आहेत पहा आता. किती क्रीमी वाटतंय, किती मऊ वाटतंय एकदम. दिसताना त्याला किती चमक पण आलेली आहे पहा. छान असं तयार झालंय पहा ते. एकदा जरूर करून पहा. आईस्क्रीम तर आपण वेगवेगळे खात असतो, करत असतो. पण असं पण एकदा करून बघा. पपई तशी आपण नेहमीच खात असतो, पण थोडं वेगळ्या रूपात जर खाल्लं आपण, तर चवीलाही छान लागतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आईस्क्रीम आवडतं सगळ्यांना. आता याच्यामध्ये तुम्ही वरून गार्निशला असे बारीक पिस्त्याचे किंवा बदामाचे तुकडे असे टाकू शकता पहा. पहा कलर पण त्याला एकदम छान आलेला आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला एक कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.